नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्रातल्या राज्यातले जेवढे जमलेले हिंदू बांधवांना, हिंदू भगिनींनो, संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात बांगलादेशात जे हिंदूंवरले जे अत्याचार होत होता, जे भ्रष्टाचार होतं, जे हिंदूंच्या मुलीवर जे बलात्कार होत होता बांगलादेशमध्ये, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या कोण्याकोण्यासाठी जमलेले हिंदू बांधवांना, हिंदू भगिनींनो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी हे मुस्लिम आंदोलन ते एवढं जेवढं व्हायला लागलं, जेवढं काढायला लागलं. रामगिरी महाराजावरती गुन्हे दाखल झाले ते 40 ते 50-60. महाराजांना गिरफ्तारी व्हायला पाहिजे. महाराजांची वाक्य जे व्यक्तित्व केले ते चांगलंच केले. ते बांगलादेशमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी बलात्कार जे होत होते आपल्या हिंदू मुलीवरही, ते काही ठिकाणी बलात्कार झाला, अनेक ठिकाणी बलात्कार झाला. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी कोण्याकोण्यात जमलेले हिंदू बांधवांना, हिंदू भगिनींनो, जे रामगिरी महाराजावरने जे गुन्हे दाखल झाले, ते जे बलात्कार व्हायला लागले, ते हे रामगिरी महाराजांना मला गौरवची बात आहे. आणि रामगिरी महाराजांना गिरफ्तार करायसाठी लगातार मोर्चे झाले. बांगलादेशात हिंदूंच्या मुलीवरने आपल्या बलात्कार झाला, हे झालं. प्रत्येक ठिकाणी बलात्कार झाला. प्रत्येक ठिकाणी जे मुंबईची मुलगी होती तिच्यावर बलात्कार झाला. तिला किती ठिकाणी ब्लेड वार केलं काय माहिती नाही. एवढा संपूर्ण महाराष्ट्रात एवढा भ्रष्टाचार चालला आहे. आपली हिंदू संघटना हिंदू लगातार रॅली काढायला लागले. ते रामगिरी महाराज गिरफ्तार होणे असाच एक सामान्य कार्यकर्ता सांगदेव जाधव यूट्यूबच्या माध्यमातून भाषण करतोय. पण गरिबासाठी, हिंदुत्वासाठी आता तर जागा, हिंदुत्वानं आता तर तुमचं रक्त सहयोग होऊ द्या. संपूर्ण महाराष्ट्रात लगातार आंदोलन चाललंय, लगातार रॅल्या चालल्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी. आणि नितेश राणे साहेब आमदार पण होते तिथं त्या रॅलीत. ही सगळी गुन्हा दखल, ही सगळी माघारी घ्यावं. रामगिरी महाराजांना जी त्यांच्या प्रवचनमध्ये जी वाक्य जी केले या, हे हिंदू समाजाला गौरवची बाब आहे. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी हिंदू समाजवर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात जे बांगलादेशात भ्रष्टाचार होते, जे अन्याय होते, त्यांच्यावर ॲक्शन कोण घेत नाही. तिकडे बांगलादेशची सरकार गरिबावरने, हिंदूंच्या मुलींवरने एवढं बलात्कार होते. अतिकी घटना होते बांगलादेशात. एवढ्या घटना व्हायला लागल्या, हिंदूंच्या मुलीवरने बलात्कार चाललं, हे चाललंय. म्हणजे एक सामाजिक प्रकारांमध्ये, सामाजिक प्रवचनमध्ये रामगिरी महाराजांनी जे वाक्य जे केले संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर लय फेमस आले. ते बरोबर वाक्य केले. एक सामान्य कार्यकर्ता, एक हिंदू समाजाचा सांगदेव जाधव संपूर्ण महाराष्ट्रातले पण अनेक ठिकाणी भाषण केलं. मी अनेक ठिकाणी व्हिडिओ टाकले ते. पण हे भ्रष्टाचार चालला. हिंदू आपण मजबूतीनं लढायचं, आपण घाबरायचं नाही. आपण हिंदुत्वांसाठी लढायचं. जय श्रीराम, जय छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ही संपूर्ण महाराष्ट्रात एवढं लगातार रॅल्या चाललेल्या ह्यांच्याही की मुस्लिमांच्या रॅल्या चाललेल्या आम्ही मान्य करतो. पण जे हिंदूंवरने आमच्या बांगलादेशात जेवढे हे होत होतं, अत्याचार होत होतं, भ्रष्टाचार होतं, हिंदूंना काही झालं की ॲक्शन ही घेत नव्हती बाकीचे लोक. रामगिरी महाराजांना गिरफ्तार होणे म्हणून हे सगळे गुन्हे दाखल जे झाले, ते हिंदू संघटना, आपले हिंदू तरुण, हिंदू बांधवांनो आणि हिंदुस्थानचे आपले कैवारी, एक तरुण आपल्या तरुणांचं रक्त सहसह करते संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी. मग तरुण काय म्हणते ती संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी हे गुन्हे सगळे माघारी घ्यायला पाहिजे. हे गुन्हे सगळे निश्चितपणे महाराष्ट्रातल्या राज्यासाठी सगळे गुन्हे माघारी घ्यायला पाहिजे. असाच एक सामान्य कार्यकर्ता, हिंदू बांधवांसाठी, गोरगरिबांसाठी रत्नाला चांगदेव जाधव एक सामान्यपणेचा कार्यकर्ता. गोरगरिबांवर भ्रष्टाचार होते, आमच्या हिंदू समाजावर कुठं अत्याचार होणे, कुठं हे होणे, कुठं भ्रष्टाचार होणे, हिंदूंच्या मुलीवरने एवढा बलात्कार चालला, हे चालला. आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या कोण्या जमलेल्या हिंदू बांधवांसाठी हे मुस्लिम आंदोलन तुम्ही किती पण काढा, काही फरक पडणार नाही. आम्हाला गिरफ्तारी पण होऊ शकणार नाही. रामगिरी महाराजला जरी अटक जरी केलं तर लाखांनी मोर्चे निघतील, तरुणांचे लाखांनी मोर्चे काढतील हिंदू बांधव. आणि हिंदू आम्ही सनातन हिंदूंच्या आज गौरवची बात आहे. आज हिंदू लढायला लागले ते रामगिरी महाराजांसाठी. त्यांची गिरफ्तारी होणे लगातार लाखोनी मोर्चे, हजारोंच्या संख्येने आहे. ते त्याने श्रीरामपूर तालुक्यात नितेश राणे पण आहे, ते साहेब त्यावेळेस, आणि जिल्हा प्रमुख तिथले काही अध्यक्ष ते, काही संघटना आहे, ते काही शाखा आहेत त्या, ते पण आहे. त्यांच्या आयोजनाखाली सभा केली संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी. आणि मी एक सांगतो जाधव, एक महाराष्ट्रातले राज्याचे एक तरुण सांगतो, ही महाराष्ट्रातच नाव पूर्ण संपूर्ण भारतात एवढे जेवढे बलात्कार चालले ते चालले ते बांगलादेशात हिंदूंना हे खाली दावा लागले ती जागा. जे महाराजांनी प्रवचनमध्ये हे केलं, महाराजांनी
जे प्रवचन दिलं त्याने विचार करूनच प्रवचन दिलं. संपूर्ण महाराष्ट्रात जे हिंदूंवरती भ्रष्टाचार चालला आहे, हिंदूंच्या मुलींवरती बलात्कार चालला आहे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी कोण्या जमलेल्या हिंदू बांधवांसाठी इथं अतिकी घटनेमध्ये त्यांनी प्रवचनमध्ये जी काय वाक्य आहे त्यांनी चांगलंच केलं आहे. गौरवची बात आहे. आणि तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात ही घटना होऊ नये म्हणून, हिंदूंवरती भ्रष्टाचार होणे, अत्याचार होणे, हे होणे म्हणून त्यांनी भाषण केलं आहे आणि प्रवचन केलं. चांगदेव जाधव सामान्य कार्यकर्ता, तरुणांना तुम्ही पण सपोर्टमध्ये या. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चाललं आहे. आंदोलन थांबवा. हे लगातार मोर्चे करा. हिंदूंवरती जेवढा आपल्या भ्रष्टाचार चालला आहे, अन्याय चालला आहे, गोरगरिबांच्या मुलीवरती बलात्कार हे चाललं आहे महाराष्ट्रात होणे. एक सामान्य कार्यकर्ता चांगदेव जाधव जनतेसाठी लढणारे यूट्यूबच्या माध्यमातून हिंदू पोचतोय. सगळ्या हिंदू बांधवापर्यंत हिंदू पोचायला पाहिजे. महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पण हिंदू पोचायला पाहिजे. मी कोणाला घाबरत नाही, कोणाच्या दबावामध्ये येत नाही. महाराष्ट्रात जिथं अन्याय होतं तिथं लढाई पाहिजे. आणि बाकीचे काही संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे चालले ते मित्रांनो, संपूर्ण लगातार मुस्लिम आंदोलन चालले. मला माफ करा, ह्या आंदोलनामध्ये मी पण नाही, ह्या मोर्चाच्या टायमाला मी पण नाही. मी पण सभा केली असते, मी आपण भाषणं केली असते. पण एक सामान्य कार्यकर्त्याला एवढा मोका कुठं मिळतो आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढायला? महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद आहे, महाराष्ट्रातल्या तरुणांचा आशीर्वाद आहे आणि हिंदुत्वाचा आशीर्वाद आहे. माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांचं रक्त संचलन करते. कुठं भ्रष्टाचार होते महाराष्ट्रात गोरगरिबांवरती, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, कोण्यासाठी, हिंदू बांधवांसाठी, हिंदू भगिनीसाठी, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी सांगतो. जे रामगिरी महाराजांनी जे वाक्य जे महत्त्व केले ते चांगलंच वाक्य केले आणि हिंदू आपली संघटना लढायला लागली ते त्यांच्यासाठी मजबूतीने कुठं गुन्हे दाखल होणे, त्यांचे सगळे गुन्हे माघारी घ्यावं. ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे, संतांची पुण्य, संतांच्या ह्याच्यावर कारवाई, हे कारभार चालतो राज्याचा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे संतांच्या केसाला पण धक्का लागणार ना. महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बनले आणि त्याचबरोबर व्यक्तित्व तुम्ही मान्य करू. चांगदेव जाधव एक सामान्य कार्यकर्ता, जनतांसाठी लढतो, तरुणांचं रक्त सहसळ करते. असे मोर्चे करून द्या संतांसाठी. आपल्या हिंदू धर्मावर, हिंदूंच्या मुलीवरनी बलात्कार होते. मुंबईमध्ये कुठं टाकलं त्या मुलीलाही काय झालं, इतकं बिलतो आणि इतकं वाईट वाटलं. लगातार मोर्चे चालू होते संपूर्ण महाराष्ट्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.